आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे. कारण 6 जून 1674 रोजी रायगडच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. आणि तो सोहळा अनुभवण्यासाठी मी चाललोय रायगडावरती. जय शिवराय मित्रांनो, आम्ही चाललोय रायगडला. 3 गाड्या घेऊन चाललोय. आता देवाची पूजा करून निघणार आहे. चला नारळ फोडतो. आता पेट्रोल पंप आले आणि पेट्रोल पंपावर टाकी फुल करणार आहे गाडीची. हो, या गाडीमध्ये किती तेल मावते. रायगडचं सुपर करायचं. स्पीड पेट्रोल टाकलेलं बरं असते कायम. फुल करणार आता डायरेक्ट. गाडीची टाकी ऑलमोस्ट फुल झाली. आता किती रुपये मावलं? 1000चं करा बरोबर. आणि आता सकाळचे जवळजवळ 9:30 वाजता वारा आहे खूप आणि वातावरण पण खूप भारी झाले. आपल्यासोबत मित्र आहेत. आपली 3च गाड्या आहेत, जास्त नाही. चला तुम्ही पण येताना लवकर रायगडवर पोहोचा. आणि आता कराडच्या ब्रिज जवळ पोहोचलो. कराडच्या ब्रिज बघा कसा वार आहे. ब्रिजच्या सावलीत जाताना खूप भारी वाटायला लागले. साताऱ्यामध्ये आलो आणि जेवायला थांबलो एक ठिकाणी. आता जवळजवळ 11:30 वाजून गेल्यात आणि साताऱ्यात जेवायला थांबलोय. साताऱ्यात जेवल्यानंतर आता परत चालू करणार आहे मी जायला पुढं. 3-3:30 वाजता आम्ही पोहोचेल. मला वाटतं 3-3:30 पर्यंत पोहोचेल आपण. 3:30 पर्यंत पोहोचेल रायगडवरती. होऊया आता काय होते. पाऊस नाही, काय नाही, वातावरण एक नंबर आहे. एक नंबर. या तुम्ही लवकर. आणि 6 जूनला तर नक्की या. 8 जूनला तर विषयच असतो. स्वर्गात डायरेक्ट. महाबळेश्वर खाली डायरेक्ट ढग उतरल्यासारखं वातावरण झालंय. कॅमेरा पडला कॉलेज पडताना स्लो मग तयार होतं. नाही नाही तसं काय नाही. तेव्हा कसलं भारी वातावरण झालंय मस्त. महाबळेश्वरमध्ये जवळजवळ 16-17 अंश टेम्परेचर आहे. भारी वाटायला लागले. आता घेऊन खूप सारे प्रवासी यायला लागल्यात आणि मस्त वातावरण झालं. आणि आम्ही चाललोय रायगडला. थंड गार एकदम थंड वाटाय. काय वाटायला लागले गणेश? एक नंबर वाटावलं. एक नंबर. 6 जूनला प्रत्येकाने यावं. काय शाव कसं आहे? एक नंबर थंडगार वातावरण झालं. आणि आता आम्ही फायनली रायगडच्या इथं पोहोचलोय. या बोर्डवर लिहिलेलं आहे इथून जायचं आहे आपल्याला. रायगड फोर्ट, रायगड किल्ला. जलद तयारी चालू आहे. इथं मस्त तयारी केल्या. कमान वगैरे लावल्या बघा तुम्ही. एक मिनिट. मग तोच काय आलं माहिती, आमची गाडी झाली पंक्चर. हे बघा दुर्गराज रायगड कमान बघा मस्त डेकोर केल्या. आणि एखाद्या गोष्टीची पनोती लागली की लागते. साताऱ्याच्या मागे गाडी पंक्चर झाली आणि परत एकदा गाडी पंक्चर झाल्या. अरे काय गाडीला प्रॉब्लेम झाला आहे का? टायरी पाक बाद झाल्या काय समजेना. गाडीवर लिंबू गेला लिंबू. दुसऱ्यांदा पंक्चर झाल्या दिवसभरात. काय बोंबा. आणि हे फुल पार्किंग बसले आणि आमची गाडी आता मी इथं पार्क केल्या. गाड्या बघा किती लागल्या. त्याच्यापेक्षा पुढे जास्त गाड्या आहेत. 4 व्हीलर तर हजारो 4 व्हीलर आल्यात. नाही 1000 पण 4 व्हीलर असतील. 100 जास्त. 2 व्हीलर तर काय विचारूच नका. आणि इथनं किती जायचं? अजून 5 किलोमीटर चालायचं. अजून 5 किलोमीटर बसनं जायचं आहे. तेव्हा आपण रायगडच्या पायथ्याशी जाणार. तिथनं वर चालत जाणार 1 तास. त्या बस लागलेल्या असत्यात. इथनं तुम्ही जाऊ शकताय. इथनं वर जायचं असते. या गाडीत बसणार आहे सगळ्यांनी. या मला जागा देता का? हो बस एक 5 किलोमीटर जाते. त्या 5 किलोमीटर नंतर तिथून वर प्रवास चालत जायचा आहे. भावा कधी आला तुम्ही? संभाजी करून आला भाऊ आपली पेशल. कधी आला तुम्ही? कशाने आलाय? कशाने आलाय? मोटरसायकलने. आणि आता बस मधून उतरलोय आणि आता पुढे चालत जायचं आहे. इथून जवळजवळ 1.5 तास लागतोय. खूप वेळ झाला आम्हाला. 4:30 वाजले जवळजवळ. रायगड समोर दिसते. रायगड आहे इथं. चला
माझा फोन माझ्याकडे आहे, गोप्रो माझ्याकडे आहे. चला सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाटत खडतर प्रवास चालू आहे शिवभक्तांचा. एका दुसऱ्या वाटण चाललोय. आणि फायनली रायगडवर पोचलो. हा दरवाजा बंद आहे त्यामुळे आपल्याला इकडून चहा पाहिजे. महादेव महादेव सकाळी आम्ही बरोबर किती वाजता 9 वाजता निघलो होतो. इथं पोचायला आम्हाला जवळपास 3:30 पावणेचे 4 वाजले असत मला वाटते. आणि आता चालायला चालू केले. पूजा किती वेळ लागतोय पण ते 1-1.5 तास लागणार आहे. वरती एक कार्यक्रम असतोय 4 ते 6. तो मिस होता का पण आहे. बघूया ट्राय करूया. गर्दी पण खूप आहे आदल्या दिवशीच. तिथंपर्यंत लाईन नाही, तिथं वरती जायचं आहे. भरपूर गर्दी आहे अजून. हा इकडं होईल. जर तुम्ही राज्याभिषेकच्या आदल्या दिवशी आला तरी सुद्धा तुम्हाला एवढी गर्दी भेटणार. आणि हाच मी 6 तारखेला तर तुम्हाला हे पूर्ण भरलेलं दिसेल. वरती यायचा मार्गच नसणार आहे. आता आपण निम्म्या रस्त्याच्या आसपास आलेलो आहे असं वाटायला लागलं मला. रायगड किल्ल्याला जवळपास 2300 पायऱ्या आहेत. 2300 होय. गुगलला पायऱ्या जातो दे 1449 पण हे काय ब्लॉगरनं मोजल्यात त्या 2300च्या आसपास झाल्या. आणि आता गर्दी जाणवायला लागल्या होळीच्या माळावरती जायसाठी. वर जात असताना वाटेमध्ये मध्येच एक ड्रोन शॉट घेऊया म्हटलो. ड्रोन शॉट घेताना पब्लिक तर दंगा करत होतं आणि सगळे वर जायला गडबड करत होते कारण की वरती चालू होता होळीच्या माळावरती कार्यक्रम. तो बघायला मला पण लवकर जायचं होतं म्हणून मी ड्रोन फ्लाय करून बघितलं कसं चाललंय ते. सपलंचा हा चुकून जर दगड एखादा आला सपलंच की कार्यक्रम डेंजर. आणि नाणे दरवाजा मार्गे आम्ही वरती जाणार आहे. फायनली रायगडच्या दरवाजावर पोचलो मी. फायनली तोरण बघा किती भारी आहे. तो 2 ते 2.5 तासानंतर इथं पोचलोय. खूप भारी वाटायला लागले. खूप जमलंय. आत्ताच ड्रोन फ्लाय करून मी गर्दी चेक केली. गर्दी एवढी वाईट झाली आहे नाही तुम्ही आता काय सांगू तुम्हाला. आम्हाला जायला लय वेळ व्हायला लागला आहे. मला शूट घ्यायचा ड्रोन हातातच ठेवला आहे तेवढ्यासाठी आणि ते शूट मिस होईल असं वाटतं मला. बघूया काय होते. होळीच्या माळावरती कार्यक्रम चालू आहे आणि अजून आम्ही वरती गेलेला नाही म्हणून मी काय केलं माहिती आहे ड्रोन फ्लाय केला आहे आणि ड्रोनमध्येच त्याचं शूट घेऊया. आता पर्याय नाही आणि तेच करूया ड्रोनमध्येच शूट घेऊ. त्याचं बघूया काय होतं. वरती जायला 1 तास लागेल. खूप भारी शूट यायला लागले. काय भारी व्ह्यू आहे बघा इथं. कारण की आपल्याला वरती जाता येत नाही तिथे समोर कारण खूप गर्दी आहे म्हणून मी इथं ड्रोनवर शूट घ्यायला. टीव्हीतनं बघितलं असतं. होळीच्या माळावरती जे कार्यक्रम चालू होते ते 1 नंबर होतं. आम्हाला बघायला मिळत नव्हतं पण आम्ही ड्रोनच्या साहाय्याने ते बघितलं. लाठीकाठी तलवारबाजी वेगवेगळ्या पद्धतीचं कार्यक्रम चालू होतं. जे ते आपलं स्किल दाखवायचं काम करत होता. आणि आपल्या गडावरती एवढे टेंट लागलेले की टेंटने सगळा गड भरलेला होता. आम्हाला टेंट लावायची जागासुद्धा मिळत नव्हता. आणि वातावरण तर एवढं भारी झालं होतं ना
साक्षात मागं भगव्या कलरची शाल पांघरल्यासारखं आभाळ आलं होतं. आतमध्ये फोक अख्ख्यांचा कार्यक्रम आहे शाहिरांचा आणि खूप गर्दी झाली इथं. मला जाता येणार झालं. आम्हाला टेंट पण आहे आमच्याकडं आणि बोंबाबोंब झाली सगळी. बघूया कुठं जायचं आहे. कुठं जायचं आहे? लाखोंच्या संख्येने शिवभक्तीत आल्या टेंट बघायची ते. त्याचा ड्रोन शॉट पण मी तुम्हाला सांगतो टाकतो. भरपूर म्हणजे एवढं टेंट लागलेत का नाही, भरपूर टेंट लागल्यात आणि आमच्या मेंबरांनी इथं ताडपदरी लावल्या. हे बघा टेंट बिंट काय नसते हो, ताडपदरी टाकले डायरेक्ट. ती बघा पिवळ्या कलरची आणि त्याच्या खाली झोपणार आहे ती. क्वालिटी हो, कोल्हापुरी क्वालिटी विषय. जर तुम्ही रायगडावरती येणार असाल आणि तिथला प्रसाद खायचा असेल तर तुम्हाला 2 तास वेटिंग करायला लागणार. सगळ्यात भारी येताना काहीतरी घेऊन या, तो तुमचं पोट भरेल आरामात. नाहीतर तुम्हाला 2-3 तास असं लाईनीतनं जायला लागणार. आम्ही ते चूक केली आहे एक, त्यामुळे आमचा हा मोठा प्रॉब्लेम झाला की आम्हाला आता जेवायसाठी इथं जायला लागतं. असा एवढाच प्रसाद मिळतो मस्त फ्रेश. जर दाखव फक्त जरा वर हात. एवढ्या प्रसादासाठी जवळजवळ 2 तास थांबल्या तिने. हो, किती तासानंतर मी आलं? अर्धा घंटा अर्धा 1 तास लागला. तुम्ही लवकर गेला असणार. वरती आम्ही 1.5 तास झालं यायला आपल्याला. डबल लाईन आहे पुढे. येस. त्यामुळे तुम्हाला सांगतोय पुढल्या वेळी येताना डबा घेऊन या. या पोराची सांगतो चपात्या भाकऱ्या घेऊन येऊया. ऐकत नाही तो मॉन्ड आहेत पोर. काय करूया. 1 तास 1.5 तासाचा वाढ बघून जरासा भात मिळाला, तेवढंच खाण्यात आला. भारी वाटते तेवढंच. हो रे बंड्या, उगाच पृथ्वीवरला स्वर्ग म्हणत नाही तर रायगडला. वातावरण बघा कसं झालं. धुकं बघा, पूर्ण ढग खाली उतरल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आसन म्हणजे इथं छत्रपती शिवाजी महाराज हे होते राहायचे. ती जागा इथं कुणालाच जाऊ देत नाही. हे बघा ते साखळा दंड लावल्यात पूर्णपणे आणि इथं ते डेकोरेशन वगैरे केले. इथं आमचे महाराज असायचे. या जागेस मला भेटायला मिळालं, खूप भारी वाटलं. इथं महाराजांचं पाय लागले असतील, किती भाग्यशाली. सकाळचे आता 7 वाजल्यात जवळपास. वातावरण एकदम भारी झाले. आत्ताच सगळे उठल्यात, आम्ही पण जस्ट उठले. थोडं वॉशरूमला जायचं आता, बोलूया कुठं काय भेटते. सकाळी आता 7 वाजल्यात, आम्ही उठून निघालोय रायगडावरती. रात्री झोपायला जवळजवळ 3 वाजल्यात. बघूया आता काय होते. फ्रेश व्हायचं अजून पण, पाण्याचा बोंबाबोंब आहे सगळी. आंघोळ करायला राहिले. एका बाटलीत दादा असल्यात, एका बाटलीतच हे गेले तोडपीट घेऊन प्लेअर विषय. एका केण्यात सगळ्यांनी आंघोळ करायला लक्षात ठेवू. हे बोंबाबोंब पाण्याची बोवानो. ते वाघ असले काही भ्यायच नाही. हो वाघ नाही कामाचं जरा. लाईटली फ्रेश झालोय आपण, जास्त नाही. चला हे कपडे बदलून लगेच हे करूया, जाऊया जरा दर्शन घेऊन येऊया. रेडी. इथे एक नेटवर्क आले जरा या कोपऱ्यावरती. एक पोस्ट करायची आहे मला अर्जंट. काल रात्रभर झटून सुद्धा ती पोस्ट झालेली नाही. आत्ता होत झाली तर बघूया. व्हायला लागल्या जरा, बघूया रेंज यायला लागल्या. व्हायला पाहिजे भावानो, नाहीतर विचारड. आणि ज्यासाठी आलतो फायनली पोस्टिंग झाले. एक पोस्ट पडली आहे, एक पोस्ट पडली आहे. सप्लाय शे बंडा डायरेक्ट 19ला एक आल्यात. बरं झालं पोस्ट करायचं आलो ते ना, रेंज आहे इथं जरा चांगली. फायनली रेडी झाले, आउटफिट घातलाय जय श्रीरामचा. व्यवस्थित दिसतो ना. चला जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचं आसन वगैरे होतं ते इथं होतं.
ही जागा पूर्ण पॅक आहे, साखळदंड वगैरे लावले तिथं आणि इथून हात सोडत नाही. ते बघा समोर बघा. राज सदर आणि सिंहासन चौथ्यांदा मागील बाजूचं मानतात. चौथ्यांदा शेवटची जोटी छत्रपती शिवाजीराजे म्हणून जाते. येथे चौथीवर असलेले बांधकाम होते. आतमध्ये काही जाता येत नाही म्हणून आम्ही ड्रोनच सगळं बघायला लागलो. बरं आहे नाही कुठे जेवढं भारी मिळायला लागले नाही विचारू नका. आपली वेळ जरा वैतागले, झोपल्याला तर राहतो. बरं काय करणार, येऊन जास्त झोपलेला माणूस सगळ्यात. वाईट गोष्ट आता घडलेली लय मोठी वाईट. माझा ड्रोन बरोबर मी इथनं सोडलेला ड्रोन आणि जाऊन या झेंड्यालाच धडकला आणि बरोबर त्या डाफीखाली पडलेला. नशीब त्या मोरग्यानं दिला, नाहीतर माझी पाटलेली भावानो नाही ते 4-5 हजार रुपये तर खर्च आला. काय नाही बदलायला पाहिजे काय पर्याय. ही मेन मानाची पालखी आता निघाली शिवाजी महाराजांची. रायगडावरती एवढी गर्दी झाली की खालच्या लोकांना वरती येणं झाले ना, वरच्याला पण खाली येणं झाले. आणि आम्हाला जायचं आहे जगदीश्वराच्या इकडं म्हणजे समाधीच्या इकडं दर्शन घेण्यासाठी. तिथं जायला गर्दी बघा एवढी आहे. इथनं खाली उतरायला अर्धा तास लागतोय ना. इथं असं जायचं आहे. इथनं पाच पुढं त्या टोकाला मंदिर आहे. तसं जायला अवघड झालं पाहिजे. जगदीश्वराच्या मंदिराजवळ आणि तिकडे समाधीकडे आम्हाला जाता येईल झाले कारण गर्दी जास्त झाल्या. त्यासाठी आम्ही इथं ड्रोनच फुटेज घ्यायला लागले बघा. समाधी पर्याय नाही जायचं का तिकडं मग आपण चालत नाही. गर्दी जास्त आहे आपल्याला तिकडे जायला 2-2.5 तास लागणार आहे. तिथलंच बघा जरा सगळ्यांनी दर्शन घ्या. लाखो शिवभक्त रायरेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी चाललेलं. किती सुंदर मंदिर होतं प्राचीनकालीन. आणि त्याच्या साईडला असणारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघितल्यानंतर डोळ्याचं पारणंच फिटलं. किती सुंदर.
अभिषेक सोहळा खूप चांगल्या प्रकारे पार पडला. आम्हाला शूटिंग चांगलं भेटलं, पण काही गैरसोय होते इथं, म्हणजे पाण्याची टंचाई झाली. थोडं ॲडजस्ट करू शकतात शिवभक्त, पण बाय द वे खूप चांगलं झालं असं मला वाटतंय. गणेश सर तुम्हाला काय बोलायचे आहे का? काय विषय नाही, काय नाही सगळ्यांनी 6 जूनला रायगडला 100% यायचं दरवर्षी. सपला विषय. सपला विषय. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा चालू झाला आहे आतमध्ये. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते राज्याभिषेक चालू होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, स्वराज्य उभा केलं, पण त्या काळात राजाला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. त्यामुळे महाराजांना स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून मान्यता मिळाली. स्वराज्याची ओळख जगभर व्हावी, प्रजेचा मनावर स्वराज्यावर विश्वास निर्माण व्हावा, यासाठी राज्याभिषेक निर्णय घेतला आला होता. आणि राज्याभिषेक थाटामाटात झाला. आणि 353वा राज्याभिषेक हा होता. आणि 353 वर्ष झालं, पण राज्याभिषेक अजून त्याच थाटामाटात केला जातो. शिवराज्याभिषेक हा फक्त एक राजाचा राजारोहण सोहळा नव्हता. तो गुलामगिरीविरुद्धचा स्वाभिमानाचा विजय होता. तो सामान्य जनतेचा न्याय, सुरक्षा, स्वराज्य मिळवून देण्याचा संकल्प होता. शिवराज्याभिषेकामुळे जगाला समजले की मराठ्यांचं स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं आहे. 350 वर्ष उलटली, पण शिवरायांचे विचार आजही तितकेच आहेत. स्वाभिमान, धैर्य, दूरदृष्टी, लोककल्याण, राष्ट्रप्रेम यांचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याला या शिवराज्याभिषेक दिनी आपणही शिवरायांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प करूया. जय भवानी, जय शिवराय. ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते राजा होते, आणि ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरलं ते. आत्ताचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि आता आम्ही घरी जायचं प्लॅन करायला लागलोय. जवळपास 1 किलोमीटरपासून लाईन आहे आणि सगळे असे बसल्यात. फक्त गडावरती आहे ते दरबाराच्या इथं. जवळजवळ 1-1.5 तास लागणार आहे खाली जायला. जास्त पण लागेल काय सांगता नाही. सगळे बसून घेतले डायरेक्ट पब्लिकने. सो अवघड आहे खूप. आम्हाला जायला कमीत कमी 3 ते 4 तास लागणार मला वाटते. बघूया काय होते. गर्दी बघा इथे. काय तर खायला पाहिजे, सकाळपासून काय खाल्लेलं नाही. मग इथं जरा एक झुणका वगैरे असं हे आहे, दुकान आहे, स्टॉल आहे, तिथे जरा आले. हे भाऊ बसल्या ते यांची वाट बघत बसलो आम्ही, कधी होती काय माहिती. भूक लागली आहे गणेश आंबे? वाईट 200 रुपये 200 रुपयाला 2 भाकरी, सपला विषय. पोटात काय नसल्यामुळे कोण बोलायच्या नादालाही लागत नाही. बोलाय बी नाही, चालाय बी नाही, आणि खाली जायला वाट बी नाही. पर्याय नाही. रायगडला 100% यावी. आम्हाला बोलायचं नाही. आल्यावर कसं वाटलं काय? काय वाटलं, 6 जण दरवर्षी येतो. आल्यावर कसं वाटलं? दरवर्षी येतो, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. वाटत नाही काय? नाही. यावर्षी गर्दी कशी होती पाहिजे? यावर्षी गर्दी तो गर्दी जास्त होती यावर्षी दरवर्षीपेक्षा. दरवर्षी पेक्षा यावर्षी गर्दी जास्त. चांगली गोष्ट आहे. आणि या वर्षीपेक्षा पुढल्या वर्षी 50% भरपूर असणार. हा, पुढल्या वर्षी 100% भरपूर. पाऊस लागला नसल्यामुळे गर्दीचा जरा असर झाला असं वाटतंय. आणि ह्या वर्षी गडावरती पाणी सोय एकदम चांगली होती काय? दरवर्षी पाण्यामुळे बोंबाबोंब असते गडावरती. यावर्षी गडावर पाण्याची सोय चांगली होती असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण जरा पाऊस नसल्यामुळे हिरवळ कमी आहे. फक्त गडावरती 4 तारखेला आदल्या दिवशी येताना संध्याकाळी प्रत्येकानं 5 तारखेला 5 तारखेला येताना प्रत्येकानं आपण जेवण घेऊन आलेलं तर चांगलं, थोडंफार घेऊन आलेलं चांगलं असतं. चांगलं वगैरे घरातून. बरोबर आहे तुमचं. जसं शिवभक्त आहेत तशा शिवकन्या भरपूर आहेत. होय. लोकसंख्या यायला पाहिजे, जरा खायला घेऊन आलेलं बरं असतं उलटी. रायगडावर जेवण्याचं जरा लाभले आपल्याला, जरा असं बघूया आता काय खाय माहितीये. सूप लाभले मस्त पैकी. बाजारपेठेत बसून जेवण्याला झुणका भाकर खाणार आहे. या दगडांमध्ये पण बाई फील असणार आहे. इथं महाराजांचं वावर झालं असं काय वाटतं मला? इथली शांतता बघता इतर वेळी पण यायचं. पुढच्या महिन्यात आपण येऊया, म्हणजे आपल्याला अजून जरा भारी भेटेल. पण काय वाटते? खरंच ही जागा पवित्र आहे. इथं महाराजांचं पाय लागले त्या जमिनीला, त्यामुळे या जागेला भरपूर मान आहे भाऊ. जागा आणि पिठलं भाकरं आल्या आता, आणि मस्त त्यासोबत लोणचं, चटणी, कांदा. कसं आहे शाहू? लागले क्वालिटी भावा एक नंबर. मस्त आहे. जुन्या काळात जरा गेल्यासारखं वाटावं.
गडावर माहिती उद्या मग क्वालिटी बस कधी होतं आम्हाला पण दे रे जरा बघूया जरा जेवून घेऊया जरा काय कडे हॉटेल आलेलं नाही हॉटेलपेक्षा क्वालिटी जेवण असते इथं माय मस्त आता जेवण झाले आता इथनं उठू वाटण झाले जेवण मस्त झाले आता मस्त खरडा भाकरी झुणका भाकरी त्याच्यासोबतच भात बीत सगळं खाले चटणी बिटणी चला उठायचं बघा आता उठाय काही ना झोप यायला लागल्या चला बसून द्या आता कुठलं काम बघूया चला चला पुढे मोबाईल चला पुढे इकडे दाबा इकडे दाबा खाली उतराय कमीत कमी 4-5 तास लागणार आहे गर्दी फुल आहे फुल बॉडी मशाज हिंदू फुल बॉडी मशाज फुल बॉडी मशाज हिंदू छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी वरून उतरायला जवळजवळ 10 वाजता निघलोय खाली 2 वाजले तरी अर्ध्या रस्त्यातच आहे आम्ही हे बघा घनश्याम फुल गर्दी आहे म्हणजे आता अजून त्या पहिल्या दरवाजाच्या इथं पण आलो जस्टच इथनं खाली जायचं अजून साहेब कसा आहे अनुभव यावर्षी तुमचा तुम्ही कुठे सर डिव्हिजनला या डिव्हिजनला 3रा वर्ष कुठं रायगडच्या कोल्हापूर हा कोल्हापूरच्या रायगडच्या कोल्हापूर पोलादपूर अच्छा अच्छा कोल्हापूरच्या कधी आला नाही ना भाऊ दर्शन आलो लग्न झालं बायकोला अरे वा 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 तिकडे पोस्टिंग मिळाली मग तिकडे काय जिल्ह्याचं पोलीस ना आपण 2-3 वर्ष झालं इकडं म्हणजे आहे का तुम्ही रायगडला माझी ही किती माहिती आहे का आता 22-23 बंदोबस्त होय काय राज्याभिषेक ह्या वर्षीचा गर्दीचा अनुभव कसा आहे जास्तच आहे कमी आहे कमी आहे कमी आहे गर्दी कमी आहे दरवर्षीपेक्षा हे वर्षी कमी आहे म्हणजे आता कसं आहे 65-70 हजार असतेच दरवर्षी त्या साहेबांच्या मते 65-70 हजार लोक आहेत यावर्षी कमी आहे आम्हाला एवढी गर्दी वाटत नाही पण ह्या वर्षी गर्दी असते भरपूर काल या वर्षी आम्ही इथं मध्ये आहे ना लवकरात लवकर उतरायचा प्रयत्न करायला लागलोय कारण की गर्दी खूप आहे चला लवकर आता मेन दरवाजात ना हा रायगड किल्ल्याचा मेन दरवाजा त्याला सूळ बघा अजून जुने तसा अजूनही जुना दरवाजा चला रायगडा पुढच्या वर्षी परत यायचं पुढच्या वर्षी आता येणार डायरेक्ट रायगडावरती बघूया जर वेळ मिळाला तर यावेळी नंतर परत येता येईल छत्रपती शिवाजी महाराज की काही ठीक 10:15 वाजता गड उतराय घेतलेला आणि आता बरोबर 2:15 वाजल्यात आणि खाली उतरलोय म्हणजे जवळपास 3 आणि 5 तास खाली यायला लागलेलं एवढ्या गर्दीतनं घामानं भिजलोय अजून पण जाम आहे आणि आत्ता खाली जस्टच उतरलोय आणि आत्ता जरा जरा पाऊस यायला लागला बघा कसं वाटायला लागले मस्त अगदी भारी कसा झाला तुम्हाला आजचा एक नंबर वाटली इच्छा हा राज्याभिषेकचा सोहळा कसा पार पडला तुम्हाला कसा वाटलं अनुभव काय आला अतिशय भरपूर लोकसंख्या होती यावेळेस आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला असंच दरवर्षी राज्याभिषेक व्हावा भाषण बोलू नकोस तुला कसं वाटलं ते सांग काय नाही जरा फाटली रात झालाय पण मस्त झाला पाहिजे राज्याभिषेक सोहळा यामध्ये अडचणी काय भरपूर आल्या पण खूप भारी वाटलं लाखोच्या संख्येने शिवभक्त रायगडावरती उपस्थित आलेले भारी वाटलं चला जायचं बघूया पाऊस आला लवकर गाडी आपली खाली आहे
आता या बस मधनं जायचंय पार्किंगला. बसला गर्दी बघा तिथे. या बसनं जायचंय पार्किंग पर्यंत. थोडा वेळ लागलाय कुठे बस मूर्ख माणसं का बस हे तोडलं सगळं. जायला खूप त्रास झाला. गाडी 4 किलोमीटर मागत लावली त्यामुळे प्रॉब्लेम झालाय सगळा. बसला सकाळी 10 वाजता रायगड उतराय घेतलेला. आता बरोबर 4 वाजल्यात. मग जवळजवळ 6 तास लागले आम्हाला खाली यायला. 6 तासानंतर पार्किंगच्या इथं आलोय. गाडी आपली इथं आहे. गाडी येणार आणि आता जाणार. हा समोर रायगड दिसतोय बघा. इथून खाली असं बसनं सोडलं. चला आता गाडीवरनं जाऊया. सकाळी तिथं झुणका भाकरी खाली म्हणून बरं झालं. आता वाटत कुठेतरी जरा फ्रेश होतो. चला फायनली आम्ही आता आमच्या गाडीजवळ पोहोचलो. गाड्या घेतल्यात. चला चला वैताग आलाय. आम्ही सांगितलं होतं गाडी हात लावायला. चला मित्रांनो. रायगडवरून परत जाताना पोलादपूरच्या इथे एक मस्त असा हे डॅम आहे. तिथं आम्ही थांबलोय आता आणि थोडस इथं अंघोळ करणार डायरेक्ट विशाळ. त्यानंतर मी आता घरला जाणार आहे. भारी वाटणार आहे पोहल्यानंतर. आणि आत्ताच खाली नदीमध्ये आंघोळ करून आम्ही आता परत चाललोय. चला तर मग. तर पुढे आम्ही आलो आता महाबळेश्वरला. आणि महाबळेश्वरला पाऊस आला खूप सारा. आम्हाला वाटते पहिल्यांदाच पाऊस आला आम्ही आल्यापासून. एक मस्त जरा वडापाव खाला. भारी होता जिलेबी वडापाव. अरे पाऊस असा जास्त लागला नव्हता रे रायगड वरती. असा मोठा आला नाही ना. यामुळे आपल्याला जायला वेळ होणार. आणि आता फायनली आम्ही आपल्या कोल्हापूरच्या किनी टोल नाक्याच्या इथं आलो. जवळजवळ 4-4.5 तास 5 तास 5 का 4 वाजता निघले. 10 सव्वा 10 वाजले. आता एक 7 ते 7-8 तास प्रवास करून आम्ही इथं फायनली पोहोचतोय. आता थोडंसं जेवण करणार आणि डायरेक्ट घरी. कोल्हापूरच्या इथं आता जेवायला लागले आम्ही शेळी फाट्याला. मस्त असा अख्खा मसूर. आणि आता घरी जाणार आहे जेवण झाल्यानंतर. आणि आम्ही आता घरी चाललोय. तर आजचा हा व्हिडिओ हा ब्लॉग कसा झाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. आणि असंच आपले यूट्यूबचे ब्लॉग तुम्ही बघत राहा. यानंतर अजून खूप काही व्हिडिओ बनवायचे आहेत. व्हिडिओ कसा झाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलेलं सर्वांचं थँक्यू सो मच. चला बाय.